भारतीय शेअर बाजार गेल्या 19 ट्रेडिंग सेशनमध्ये एका मर्यादित रेंजमध्ये मोमेंटम देताना दिसून आले. म्हणजे डिसेंबर महिना याच रेंजमध्ये घालवला असं या ठिकाणी म्हणू शकतो. आता सोमवारला ही रेंज तोडून मार्केट कुठल्या दिशेला जाऊ शकते हे थोडंसं आपण टेक्निकल चार्ट, ऑप्शन चेन आणि पीसीआर डाटाच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर नक्की करा. आता तत्पूर्वी थोडंसं आपण मेजर इंडेक्सच्या डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीकडे लक्ष देऊया. तर निफ्टी हा 25,700 ते 26,325 या 600 ते 625 पॉईंटच्याच रेंजमध्ये आपल्याला मोमेंटम देताना दिसून आलं आहे. जसंही मार्केट एक लाईफ टाईम हाय तोडण्याच्या तयारीमध्ये राहतो तेव्हा त्या ठिकाणी पुन्हा प्रॉफिट बुकिंग आणि फ्रेश सेलिंगचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि पुन्हा सपोर्टच्या ठिकाणी मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंगच्या आधारे पुन्हा मार्केट अपसाईड जाताना दिसून आलं आहे. इंट्राडे मधलं जर निफ्टीचं मोमेंटम बघितलं तर 100 ते 150 पॉईंटच्या जवळपास आपल्याला इंट्राडे मध्ये मोमेंटम पाहायला मिळालं निफ्टीमध्ये. आता बँक निफ्टी जर आकडेवारी बघितली तर बँक निफ्टीमध्ये 58,700 ते 60,114 या 1400 पॉईंटमध्ये आपल्याला मोमेंटम पाहायला मिळाला मागील 19 ट्रेडिंग सेशनमध्ये. आणि इंट्राडेमध्ये मोमेंटम जर बघितलं तर 350 ते 400 पॉईंटच्या जवळपास आपल्याला इंट्राडेमध्ये बँक निफ्टीमध्ये सुद्धा मोमेंटम पाहायला मिळालं. जसंही मार्केट हायर प्राईजला जाण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी फ्रेश बिकवाली आणि प्रॉफिट बुकिंग येत होती आणि सपोर्ट साईडला पुन्हा शॉर्ट कव्हरिंगच्या आधारे मार्केट पुन्हा सपोर्ट घेऊन अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर सेन्सेक्समध्ये बघूया तर सेन्सेक्समधलं मोमेंटम किती होतं तर सेन्सेक्समध्ये 84,500 ते 85,700 या 1400-1500 पॉईंटमध्ये सेन्सेक्समध्ये सुद्धा आपल्याला मोमेंटम पाहायला मिळालं. इंट्राडेमध्ये सुद्धा ते सेन्सेक्समध्ये 500 ते 600 पॉईंटचं मोमेंटम आपल्या इंट्राडेमध्ये पाहायला मिळत होतं. जसंही मार्केट हायर प्राईजला जातो त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग आणि फ्रेश सेलिंगच्या कारणाने मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग साईडला जाताना दिसत होतं. सेन्सेक्समध्ये पुन्हा सपोर्ट साईडला शॉर्ट करूया आणि फ्रेश बाईंगच्या आधारे मार्केटमध्ये तुम्हाला पुन्हा रिकव्हरी पाहायला मिळत होती. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो इंडेक्स ठरलेला तो गेम चेंजर हा ठरलेला आहे आयटी सेक्टर. कारण आयटी सेक्टर ग्लोबल मार्केटशी निगडीत असल्यामुळे या ठिकाणी ग्लोबल मार्केटमध्ये ज्या प्रकारचंही मोमेंटम होतं त्या आधारे मार्केटमध्ये तुम्हाला तेजी किंवा मंदी पाहायला मिळत होती. तर गेल्या काही दिवसामध्ये आयटी सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारचं मंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण या ठिकाणी एफआयची बाईंग सेलिंग चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे आणि आयटी सेक्टरच्या दबावामुळे मार्केटमध्ये तुम्हाला मागील 3 ते 4 ट्रेडिंग सेशनमध्ये चांगल्या प्रकारचं मंदीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. तर आयटी सेक्टरमधली लेवल थोडीशी बघूया. तर आयटी सेक्टर 37,500 ते 39,500 या 2,000 पॉईंटच्या रेंजमध्ये मागील 19 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला मोमेंटम देताना दिसून आलेला आहे. इंट्राडेमध्ये जर बघितलं तर 300-400 पॉईंटच्या जवळपास यामध्ये आयटी सेक्टरच्या इंडेक्समध्ये आपल्याला मोमेंटम पाहायला मिळालं. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर 19 ट्रेडिंग सेशनमध्ये या 2,000 पॉईंटच्या मोमेंटममध्ये आपल्याला रेंजमध्ये मोमेंटम देताना दिसून आलं आहे. तर आता ही रेंज तुम्ही मार्केट पुन्हा एक नवीन लाईफ टाईम हाय बनेल की पुन्हा मंदीकडे वाटचाल करेल थोडंसं आपल्याला सर्व डाटावरून समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एफआयची बाईंग सेलिंग कशा प्रकारे आहे, ग्लोबल इंडायसेसमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आज आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये डाव जोन्स झालं, गिफ्ट निफ्टी झालं, S&P 500 झालं, यामध्ये सर्व प्रकारचं आपल्याला मोमेंटम बघून घ्यायचं आहे. आणि त्या हिशोबाने सोमवारला आपल्याला कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळेल हे थोडंसं टेक्निकल चार्ट, ऑप्शन चेन आणि पीसीआर डाटा या तिन्ही गोष्टीच्या आधारे आपल्याला थोडंसं डायरेक्शन समजून घ्यायचं आहे. त्या आधारे आपल्याला सोमवारचं प्लॅनिंग करायचं आहे. चला तर मग बघूया स्क्रीनवर कशा प्रकारे आपल्याला टेक्निकल चार्टच्या आधारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहायला मिळतं आणि ऑप्शन चेनचा डाटा आपल्याला काय संकेत देतो याबद्दलची संपूर्ण माहिती बघूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहे आपल्याला सोमवारच्या दिवशी कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळेल हे थोडंसं आपल्या डाटावरून समजून घ्यायचं. टेक्निकल चार्टवर कशा प्रकारचे सपोर्ट, रेजिस्टन्स, ग्लोबल इंडायसेसमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळते, त्याचबरोबर पीसीआर डाटा आणि ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचे बदल होईल. तर सर्वात पहिले या ठिकाणी बघू शकता आपल्याला या वॉच लिस्टमध्ये आपल्याकडे एक इंडेक्स लिस्ट आहे. यामध्ये इंडिया विक्स आहे, त्यामध्ये निफ्टी 50, सेन्सेक्स, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप सिलेक्ट आणि आयटी सेक्टर. तर यामध्ये आयटी सेक्टरमध्ये बघू शकता आपल्याला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी शुक्रवारला 400 पॉईंटचे 500 पॉईंटचे जवळपास सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. त्यामुळे काय झालं की सेन्सेक्समध्ये, बँक निफ्टीमध्ये, फिन निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. आणि आपल्या लेवलनुसार बघू शकता तुम्ही परफेक्टली या ठिकाणी 26,150 पासून 26,000च्या लेवलपर्यंत जी आपली 0.5ची लेवल आहे या लेवलपर्यंत परफेक्टली आपल्याला मोमेंटम या ठिकाणी पाहायला मिळेल. बघू शकता परफेक्टली सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी घेतलेला आपल्याला या ठिकाणी या चार्टवर दिसून येत आहे. आता हे कशा आधारे आपण प्रिडिक्शन केलं होतं पहिल्यांदाच की मार्केटमध्ये आपल्याला या साईडला मोमेंटम येऊ शकते. कारण या संदर्भातचा आपण लाईव्ह मार्केटमधला व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो एक वेळा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या साईडला तुम्हाला देईल मी, तो बघून घ्या इकडं. त्यामध्ये ऑप्शन चेनचा रिअल टाईम डाटा कशा प्रकारे वर्क होत आहे आणि तेव्हा सेन्सेक्समध्ये या आयटी सेक्टरमध्ये सुद्धा मोमेंटम यायचं बाकी होतं. आपण प्रिडिक्शनचा ऐकला. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी आता सोमवारसाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत थोडंसं दाखवते.
तर सर्वात पहिले बघू शकता आपण बघणार आहोत ग्लोबल इंडायसेसमध्ये. ग्लोबल इंडायसेसमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आहे तर सध्या बघू शकता ग्लोबल इंडायसेस त्यानुसार गिफ्ट निफ्टीमध्ये फक्त 47 पॉईंटचं मोमेंटम या ठिकाणी दिसून येत आहे. बाकी अदर इंडेक्समध्ये बघू शकता फ्लॅट मोमेंटम आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे, या ठिकाणी फ्लॅट आपल्याला मोमेंटम या ठिकाणी दिसून येत. आणि सध्या हा जो डाटा आहे हा डाटा आहे रिअल टाईममध्ये तुम्हाला दाखवतो NSEच्या वेबसाईटवर. या ठिकाणी बघू शकता NSEची वेबसाईट आहे आणि हा डाटा आहे कुठला तारीख या ठिकाणी सध्या तारीख अपडेट नाही राहत. तरी आता सध्या हा जो डाटा आहे 28 डिसेंबरचा 5:46 सध्या हा डाटा आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला बघायचं PCR लेवल. तर आता सध्या आपण ग्लोबल इंडायसेस या ठिकाणी बघितले. ग्लोबल इंडायसेसमध्ये कुठल्याही प्रकारचं अपसाईड किंवा डाऊनसाईडला मोठं मोमेंटम या ठिकाणी दिसून येत नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर PCR लेवल बघायची आहे. तर PCR लेवल या ठिकाणी बघू शकता. पहिल्यांदा आपण निफ्टीची PCR लेवल बघूया. PCR लेवल बघू शकता 0.65ची लेवल सध्या निफ्टीची आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, याचं थोडंसं ऑप्शन चेन एक्सप्लेन करताना मी तुम्हाला PCR लेवलचं महत्त्व काय थोडंसं सांगणार तुम्हाला. तर PCR लेवल लक्षात घ्या 0.65. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा 0.66. त्यानंतर आपल्याला पाहिजे सेन्सेक्समध्ये 0.57. आणि IT इंडेक्समध्ये ट्रेडिंग होत नसल्यामुळे तो IT इंडेक्सचे PCR व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही. आता ह्या झाल्या 2 ते 3 गोष्टी आपण पहिले पाहिलं ग्लोबल इंडायसेस, त्यानंतर पाहिले आपली PCR व्हॅल्यू. ठीक आहे, आता बघायचं आपल्याला थोडंसं ऑप्शन चेनचा डाटा. ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे त्यानुसार मग पुन्हा तुम्हाला टेक्निकल चार्टवर पुन्हा सपोर्ट अँड रेजिस्टन्स ॲक्च्युअलमध्ये कशा प्रकारे वर्क करते सांगते. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघू शकता आपली करंट मार्केट प्राइस चालू आहे 26,042. तुम्हाला एका कुठल्याही इंडेक्सची जर ऑप्शन समजले, ऑप्शन चेन जर लक्षात आले, त्यामुळे निफ्टीची जरी तुम्हाला ऑप्शन चेन लक्षात आली तर ओव्हरऑल मार्केटचं डायरेक्शन तुमच्या लक्षात येऊन सोबतच जे सपोर्टिव्ह इंडेक्स आहे तिच्यावर थोडंसं बिहेवियरवर थोडंसं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तर आपण सर्वात पहिल्यांदा पाहणार निफ्टीची ऑप्शन चेन. यामध्ये निफ्टीची करंट मार्केट प्राइस बघू शकता 26,042 आहे. त्यामध्ये 26,042 असल्यामुळे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे हा जवळचा सपोर्ट हा 26,000चा राहणार आहे. 26,000च्या या स्ट्राईक प्राईसवर डाटा बघू शकता कशा प्रकारे तयार झालेला आहे. हा 1,49,00,000 आहे. ठीक आहे, थोडंसं आता या ठिकाणी डाटा सांगताना थोडंसं माझं एक लक्ष नाही राहिलं की या ठिकाणी डाटा बघत असताना आपल्याला ही स्ट्राईक प्राईस, त्यानंतर या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट आणि या बाजूला OI चेनचा कॉलम. हा OI चेनचा कॉलम इंटरडेमध्ये ज्या काही पोझिशन तयार होतात म्हणजे यामध्ये मग कमी हो, या ठिकाणी पोझिशन वाढव की कमी हो, हे या कॉलममध्ये तुम्हाला दाखवल्या जातात. आता या ठिकाणच्या ज्या काही पोझिशन आहे ह्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे काही बदल झाले हे त्या दिवसचा डाटा आहे. आणि हा OI लागता जो कॉलम आहे ह्या सध्या पोझिशन एवढ्या पोझिशनलमध्ये होल्ड आहे एवढ्या या ठिकाणी दिसून येत आहे. 1,49,00,000 सध्या आता हा डाटा आपल्यासाठी कुठल्याही प्रकारचा कामा नाही आहे. ठीक आहे, सध्याच्या अवेलेबल पोझिशन तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आता सध्याच्या 26,000च्या या लेवलवर 1,49,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे. आणि अपसाईडला ज्या ठिकाणपासून मार्केट सेलिंग साईडला शुक्रवारी आपल्याला पाहायला मिळते त्यासाठी 26,100च्या या स्ट्राईक प्राईसवर 1,54,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे. आणि मार्केट आपण या ठिकाणी 50 पॉईंटच्या रेंजमध्ये बंद झालेलं आहे. म्हणजे 50 पॉईंट खाली आणि 50 पॉईंट वर दोन्ही साईडला आपल्याला जागा या ठिकाणी मिळून. ठीक आहे, आता हा झाला सध्या 26,000 सपोर्ट, 26,100 रेजिस्टन्स. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा एक रेजिस्टन्स बघा 26,200. आता 26,200च्या या स्ट्राईक प्राईसवर किती आहे डाटा 1,91,00,000. हा जबरदस्त रेजिस्टन्स सेलिंग झोन तयार झालेला आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपल्याला सपोर्ट पाहायला मिळते का ज्याप्रमाणे 26,100 आणि 26,200 या ठिकाणी जो डाटा आपल्याला पाहायला मिळते त्याप्रमाणे सपोर्ट ठिकाणी आणखी पुन्हा आपल्याला सपोर्ट पाहायला मिळते का तर या ठिकाणी बघता 25,900 25,900वर आपल्याला थोड्या प्रमाणात मी या ठिकाणी पोझिशन फक्त पाहायला मिळते. किती मिळत आहे फक्त 71,00,000. या 71मध्ये आणि या रेजिस्टन्समध्ये खूप सारा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणजे ओव्हरऑल मार्केटमध्ये ज्या काही पोझिशन सेलिंगच आपल्याला सध्या या ठिकाणी दिसून येत आहे. तर या सेलिंगच्या पोझिशनचं सुद्धा तुम्हाला मी थोडंसं रिॲक्शन सांगणार आहे कशा प्रकारे चेंज होणार आहे. त्यानंतर महत्त्वाची लेवल आहे आणखी 26,000. 26,000च्या ही लेवल जे मेक अँड ब्रेक जे राहणार आहे हे कशामुळे राहणार ते या 1,11,00,000 या पोझिशनमुळे. कारण मार्केट या लेवलच्या वरती सध्या होल्ड होत आहे कशामुळे या 1,49,00,000 पोझिशनमुळे. परंतु या सेम स्ट्राईक प्राईसला 1,11,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे सध्या अवेलेबल. आता या सर्व लोकांना काय पाहिजे की मार्केटमध्ये मंदी व्हायला पाहिजे. जेवढे काही कॉल रायटर्स आहे यांनी काय केलेलं आहे कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत या ठिकाणी मंदी केलेली आहे आणि पुट रायटर्सनी काय केलेली आहे या ठिकाणी तेजी केली आहे. आता या लोकांना पाहिजे पुट साईडच्या लोकांना पाहिजे मार्केटमध्ये तेजी, त्यांना पाहिजे मंदी. आता मार्केट एका महत्त्वाच्या लेवलवर येऊन सध्या थांबलेलं आहे 26,000च्या लेवलवर. आता या ठिकाणी कुठल्या गोष्टी इफेक्टिव्ह आहे
मार्केटमध्ये जर पुन्हा सेलिंग प्रेशर जर वाढलं तर ही लेवलतून मार्केट पुन्हा 25,900 किंवा 25,750च्या जवळपास जाण्याची शक्यता आपल्याला या डाटावरून सध्या दिसत आहे. जर बघितला हा डाटा किती दिसत आहे तुम्हाला चांगला करोडमध्ये दिसत आहे. त्या प्रकारचं या साईडला पुट साईडला कुठल्याही प्रकारे पोझिशन या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आहे, कारण हा पोझिशन भरपूर प्रमाणात आहे. परंतु या ठिकाणी आता PCR लेवल चांगल्या प्रकारे काम करणार आहे, कारण हा मंथली एक्सपायरी असल्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, दोन कंडिशन होणार आहे. या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग येणार आहे आणि रोल ओव्हर होणार आहे. तर शॉर्ट कव्हरिंग कोणाची येणार आहे, तर ज्या पोझिशन या ठिकाणपासून शॉर्ट सेलच्या तयार झालेल्या आहेत त्यांना काय पाहिजे होतं, मार्केटमध्ये मंदी व्हायला पाहिजे होती. मार्केटमध्ये समजा मंदी झाली उद्याला गॅप डाऊन किंवा 50-70 पॉईंटचं डाऊन साईडला मार्केट जर आलं, यांच्या फेवरमध्ये मार्केट गेलं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मार्केटमध्ये मंदी झाली म्हणजे यांच्या मनासारखं झालं असं आपल्याला या ठिकाणी समजून जाऊ शकते. आता यांनी काय केलं, हे कॉल ऑप्शन शॉर्ट सेल केलं या ठिकाणी. आता यांना प्रॉफिट कधी होणार आहे, जेव्हा या कॉल ऑप्शनचं प्रीमियम कमी होणार. आता मार्केटमध्ये मंदी झाल्याच्या नंतर निश्चितच या कॉल ऑप्शनचं प्रीमियम कमी होणार आहे. आता हे प्रीमियम कमी झाल्याच्या नंतर यांना प्रॉफिट बुक करावंच लागेल, कारण यांनी काय केलं, प्रॉफिट करण्यासाठी ह्या पोझिशन घेतल्या आहे. आता प्रॉफिट झाल्याच्या नंतर ते यांना आपल्या पोझिशनमधून बाहेर पडावं लागेल, आपल्या पोझिशन एक्झिट करावं लागेल किंवा स्क्वेअर अप करावं लागेल. आता जेव्हा हे प्रॉफिट बुक करायला सुरुवात करतात तेव्हा काय होतात, यांनी इथे या ठिकाणी काय केलेलं आहे, कॉल ऑप्शन शॉर्ट केलेलं आहे. या वरच्या बाजूला काय केलं, कॉल ऑप्शन जास्त किमतीला शॉर्ट केलेलं आहे. यांना फायदा कधी होणार आहे, जेव्हा ऑप्शनची किंमत कमी होईल तेव्हा. आता या ऑप्शनचे प्रीमियम कमी झाले, आता यांना आपले पोझिशन स्क्वेअर अप करायचे. जेव्हा हे पोझिशन स्क्वेअर अप करायला सुरुवात करतील ते ह्या पोझिशन ऑटोमॅटिकली कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होणार आहे. ऑटोमॅटिकली काय होणार आहे, ह्या पोझिशन कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होणार आहे. मार्केट काय करणार आहे, कॉल ऑप्शन बाय जेव्हा पोझिशन व्हायला सुरुवात होईल, आता हे पोझिशन काही 1-2 किंवा 1,00,000-2,00,000 होणार नाही आता बाईंगमध्ये कन्वर्ट, कारण या ठिकाणचा डाटा हा करोडमध्ये आहे. या ठिकाणी हा जो कॉल रेटिंगचा डाटा जो आहे हा या ठिकाणी करोडमध्ये या ठिकाणी तयार झालेला आहे. या ठिकाणी सुद्धा पोझिशन जेव्हा शॉर्ट कव्हरिंगमध्ये कन्वर्ट होईल किंवा बाईंग सुद्धा करोडमध्ये तयार होईल, म्हणजे कॉल ऑप्शन सुद्धा या ठिकाणी जेव्हा बाय व्हायला सुरुवात होतील तेव्हा करोडमध्ये बाय व्हायला सुरुवात होतील. म्हणजे या ठिकाणी चांगल्या प्रकारची डिमांड वाढेल असं या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत या ठिकाणी पुन्हा पुट रायटिंग जबरदस्त वाढेल, कारण या ठिकाणी पुन्हा पुट ऑप्शनमध्ये शॉर्ट सेलच्या पोझिशन तयार होऊन या ठिकाणी तेजी पोझिशन नवीन तयार होईल. तर तेव्हा काय होणार आहे, या ठिकाणचं सेलिंग प्रेशर या ठिकाणी कमी होईल आणि या ठिकाणी पुन्हा सपोर्ट चांगल्या प्रकारची वाढायला सुरुवात होईल. तर मार्केट काय होणार, पुन्हा अपसाईडला जायला सुरुवात होईल, कारण नवीन महिन्याच्या याच्यासाठी रोलच्या पोझिशन उद्या होईल अशी जास्त शक्यता आहे. कारण परवाच्या दिवशीला एक्सपायरी आहे आणि मंथली एक्सपायरी असल्यामुळे ज्या फ्युचर किंवा अदर इंडेक्समधल्या ज्या पोझिशन राहतात ह्या रोल ओव्हर होण्यास चांगल्या प्रकारचा उद्याचा दिवस आहे यामध्ये. कारण परवाच्या दिवशी जास्त एक्सपायरी असल्यामुळे का उद्यापासूनच याच्यामध्ये रोल ओव्हरच्या किंवा शॉर्ट कव्हरिंगच्या पोझिशन तुम्हाला पाहायला मिळेल. बऱ्याच वेळा काय होतं की या ठिकाणच्या पोझिशन स्क्वेअर अप करतात आणि पुढच्या नेक्स्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये बाय करतात. अशा ठिकाणी तुम्हाला रोल ओव्हर आणि या ठिकाणची शॉर्ट कव्हरिंग ही चांगल्या प्रकारे मार्केटला डाऊन साईडला सपोर्ट देताना दिसून याचं कारण एकमेव एकच आहे की PCR हा आपला 0.66 आहे सध्या. PCR आपला किती आहे, थोडंसं चार्ट क्लिअर करते. PCR जो आहे आपला हा 0. किती आलेला आहे, 66, जो आपण सध्या बघितला तो. मार्केटमध्ये 50-70 पॉईंटचं मोमेंटम डाऊन साईडला आल्याच्या नंतर काय होणार आहे, पुन्हा इथे शॉर्ट सेलचे पोझिशन तयार होणार आहे. ठीक आहे, तेव्हा हा PCR 0.54 पर्यंत येईल पुन्हा. आता 54 आल्याच्या नंतर मार्केट कधीही या ठिकाणपासून रिव्हर्सल देऊ शकते. याचं कारण एकमेव राहणार आहे शॉर्ट कव्हरिंग. हा स्ट्रॉंगली बाईंग झोनचा एक सिग्नल आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकत आहे. PCR लेवल जेव्हा पण 0.54च्या लेवलवर आला, मार्केट कधीही कुठल्याही लेवलपासून जवळपास समजा 25,900 म्हणा की 25,850 किंवा 25,800 या कुठल्याही लेवलवरून मार्केट एक तेजीकडे जाण्यासाठी सुरुवात करेल. फक्त आपल्याला आता या PCR डाटाच्या आधारे जर पोझिशन घ्यायची असेल तर थोडंसं आपल्याला या ठिकाणी टेक्निकल चार्टचा आधार घ्यावा लागते, ज्याच्यामुळे आपल्याला एंट्री एक्झिट परफेक्ट मिळते. फक्त हा PCR लेवल आपल्याला एक सांगू शकतो की मार्केटचं डायरेक्शन आता काय राहू शकते, म्हणजे आपल्याला मार्केटचं सेंटिमेंट यावरून लक्षात येते. हे झालं ऑप्शन चेन डाटानुसार. आता अदर इंडेक्सच्या ऑप्शन चेनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला थोडासा डाटा कमी पाहायला मिळेल, कारण याच्यामध्ये मंथली एक्सपायरी असल्यामुळे यामध्ये तेवढ्या प्रमाणात डाटा तुम्हाला दिसून येत नाही. या ठिकाणी ऑप्शन चेनमध्ये जर बघितलं बँक निफ्टीमध्ये सुद्धा 59,000ची ही लेवल महत्त्वाची आहे, कारण 59,000वर सध्या बँक निफ्टी क्लोज आहे आणि या लेवलवर बघू शकता किती डाटा आहे, हा 14 लाखाचा सपोर्ट साईडला. त्याचप्रमाणे 59,500 ही जी रेजिस्टन्सची साईड आहे या लेवलवर 31 लाखाचा डाटा आहे. त्यानंतर 59,000च्या याच लेवलवर कॉल रायटिंग रेजिस्टन्ससाठी 12 लाखाचा आहे. म्हणजे मार्केटमध्ये थोडंसं तुम्हाला सेलिंगपेक्षा 200-300 पॉईंटचं जर दिसलं तर मग 58,700 पासून पुन्हा 58,500 किंवा 58,700 या लेवलपासून पुन्हा तुम्हाला
या पीसीआर डाटामुळे पुन्हा फ्रेश बाईंग आणि शॉर्ट करून पाहायला मिळेल, तर मार्केटमध्ये पुन्हा तुम्हाला अपसाईड पाहायला मोमेंटम पाहायला मिळतं. तर बँक निफ्टीमध्ये 58,700ची ही लेवल लक्षात ठेवा. मार्केट 58,700 किंवा 58,500 या लेवलपासून कधीही अपसाईडला जाण्यासाठी तयार राहील बँक निफ्टी. ठीक आहे, कारण ऑप्शन चेनमध्ये डाटा यामध्ये तेवढ्या प्रमाणात नाही आहे जेवढा बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये आहे, कारण याच्यामध्ये डायरेक्ट मंथली एक्सपायरी असल्यामुळे याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात तुम्हाला डाटा दिसून येत नाही आहे. सेम कंडिशन सेन्सेक्समध्ये सुद्धा तशीच आहे. सेन्सेक्सच्या डाटामध्ये जर बघितलं तुम्ही, सेन्सेक्सच्या डाटामध्ये सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात कुठे पोझिशन दिसून येत नाही. या ठिकाणी 85,500 या ठिकाणी बघू शकता 7 लाख पोझिशन आहे. तर मार्केट आपण 85,000वर क्लोज आहे. या लेवलवर बघू शकता, या लेवलपर्यंत अशा या थोड्याशा फुल रायटिंग या ठिकाणी झालेलं आहे. महत्त्वाची लेवल आहे सपोर्टची 85,000 या 5 लाखाच्या पोझिशन आहे. मार्केट पुन्हा 84,700 या लेवलवर आल्याच्या नंतर मार्केटमध्ये तुम्हाला या सर्व लेवलची शॉर्ट कवरिंग पाहायला मिळेल, जे की आपल्या निफ्टीमध्ये आपल्याला ऑप्शन चेन डाटा पाहायला मिळेल त्यानुसार. कारण एक निफ्टीचं डायरेक्शन समजल्याच्या नंतर तुम्हाला परफेक्टली अदर इंडेक्सचं मोमेंटम परफेक्टली पकडता येईल. फक्त आता चालू याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे की या IT इंडेक्सवर फक्त लक्ष ठेवायचं बस. हा जो आहे गेम चेंजर. तर IT इंडेक्समध्ये बघू शकता सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं होतं. IT इंडेक्समध्ये तेजी झाली, पुन्हा निफ्टीमध्ये सुद्धा तेजी झाली. IT इंडेक्सच्या सेलिंग प्रेशरमुळे तुम्हाला काय झालेलं आहे की यामध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. त्याचबरोबर आता या ठिकाणी FIDIची ॲक्टिव्हिटी बघा, यामध्ये मागील 3 दिवसामध्ये यांची सेलिंग आपल्याला पाहायला मिळाली FIIची. ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता सेलिंगचा डाटा तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. 457 कोटीचा, 1794 कोटीचा, 1721 कोटीचा, 317 कोटीचा. म्हणजे यामध्ये FII ना IT सेक्टरच्या याच्यामध्ये सेलिंग केली या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्या अगोदर याच्यामध्ये सुद्धा बाईंग सुद्धा झालेली होती. 2-3 दिवस बाईंग झाली, त्यामुळे मार्केटमध्ये अपसाईड तुम्हाला मोमेंटम पाहायला मिळेल. या ठिकाणी बघू शकता 1830 करोडची FIIची कॅश मार्केटमध्ये, त्यानंतर 595, 1171. आता FIIची बाईंग सेलिंग या ठिकाणी चालू. आता FIIच्या डाटावर याच्यासाठी लक्षात ठेवावं लागते. तर यांनी 3 दिवस खरेदी केली, पुन्हा 3 दिवस विक्री करायला सुरुवात केली. म्हणजे जेवढं खरेदी केलं तेवढं विक्रीला सुरुवात करून टाकली आहे. पण तो चालू याच्यामध्ये FIIच्या डाटावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं राहते. सर्वात महत्त्वाचं आपल्याला आहे PCR डाटा. PCRवरून मार्केटचं डायरेक्शन लक्षात येते. त्याचबरोबर ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचे पोझिशन तयार होत आहे, ऑप्शन चेनच्या पोझिशनसोबत PCR लेवल कशा प्रकारची आहे, त्यानुसार मार्केटचं एक सेंटिमेंट आपल्याला समजून घेत होते. आता थोडंसं बघूया टेक्निकल चार्टनुसार, कारण आपला व्हिडिओ थोडासा जास्त लंबा होत आहे. ठीक आहे, आता सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे निफ्टीचा चार्ट. यामध्ये 5 मिनिटाचा टाइम फ्रेममध्ये मी चार्ट लावणार आहे. या ठिकाणी परफेक्टली तुम्हाला थोडंसं लेवल दाखवते मी. तर या ठिकाणी बघू शकता हे निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये. यामध्ये शुक्रवारच्या लेवल बघा परफेक्टली कशा वर्क केल्या तुम्हाला दाखवते मी. शुक्रवारच्या लेवल मार्केटमध्ये परफेक्टली 26,144 या लेवलपासून मार्केटमध्ये तुम्हाला रेजिस्टन्स घेऊन मार्केटमध्ये डाऊन साईडला मोमेंटम दिसून राहिलेलं. ठीक आहे, परफेक्टली बघा या लेवलच्या वरती मार्केट थोडंही सस्टेन झालेलं नाही आहे. जी मी 26,144ची लेवल काही या ठिकाणी जी केली, या ठिकाणी बघू शकता परफेक्टली या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन मार्केट या लेवलच्या डाऊन साईडला गेला. पुन्हा 26,100ची लेवल. आता 26,100ची लेवल हे कशा आधारे आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे, हे फक्त ऑप्शन चेन डाटाच्या आधारे या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. या ठिकाणी बघू शकता प्रत्येक 100 पॉईंटवर या चार्टवर तुम्हाला अशा लेवल तुम्हाला पाहायला मिळतील. तर 26,000वर सुद्धा एक लेवल आहे, ही 26,100ची आणि 26,200ची. ही रेजिस्टन्सची लेवल सुद्धा रेजिस्टन्स किंवा सपोर्टची कुठलीही म्हणू शकता. फक्त ऑप्शन चेन डाटाच्या आधारे आपण या ठिकाणी ड्रॉ केली, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर या मधातल्या ज्या काही लेवल आहेत ह्या थोड्याशा मागील सपोर्ट आणि रेजिस्टन्सनुसार या ठिकाणी ड्रॉ केले. तर या ठिकाणी बघू शकता परफेक्टली रेजिस्टन्स घेतलेला आहे 26,150चा ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग. 26,100ची लेवल तोडल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक वेळा लॉंग अनवाइंडिंग पोझिशन होताना दिसून आलेलं आहे. आता या ठिकाणी लॉंग अनवाइंडिंग कशी झाली, तर ऑप्शन चेनमध्ये बघा या ठिकाणी ह्या पोझिशन कमी झालेल्या तुम्हाला दिसून येत आहे. ह्या जी पोझिशन कमी झालेली आहेत 26,200 पासून ते 26,100 पर्यंत हा जो डाटा या ठिकाणी कमी झालेला आहे. हे कधी कमी झाला, जेव्हा मार्केटने ही लेवल डाऊन साईडला ब्रेक केल्याच्यानंतर 26,100च्या खाली ही जशी लेवल ब्रेक केली त्यानंतर काही वेळपर्यंत मार्केट थोडंसं या ठिकाणी कॉन्सोलेशन केलं. पण या ठिकाणी काय होतं, तर मार्केट थोडंसं वर जाण्यापर्यंत पुन्हा सेलिंग प्रेशर चांगल्या प्रकारचं वाढून होतं. मग यांनी काय केलं, 26,100 पर्यंत जे काही पुट रायटर्स होते ज्यांनी तेजीसाठी पोझिशन तयार केल्या होत्या, यांनी आपल्या पोझिशन कमी करायला सुरुवात केल्या. म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला पुन्हा या ठिकाणी डाऊन साईडचं मोमेंटम या ठिकाणी पाहायला मिळालं. तर परफेक्टली बघू शकता मार्केटने आपल्या परफेक्टली या लेवलला पुन्हा होल्ड केलेलं आहे 0.5च्या. ठीक आहे, तर ह्या लेवल एवढ्या परफेक्टली आपल्यासाठी वर्क केलेल्या आहे. कारण 26,100ची लेवल बघू शकता
जबरदस्त कॅन्डल बनवली. या ठिकाणी या लेवलच्या वरती मार्केटने सस्टेनच नाही झालं. ठीक आहे, या ठिकाणी परफेक्टली सपोर्ट घेतला. या ठिकाणी सुद्धा मार्केट बघू शकता 100,100च्या जवळ पुन्हा मार्केट या 26,050च्या जवळ पुन्हा मार्केट इथं अटकलं. ठीक आहे, आता महत्त्वाचं काय आपल्याला हे जर शुक्रवारचं आता महत्त्वाचं थोडा मोठ्या टाइम फ्रेममध्ये चार्ट हे करते. आता मार्केटमध्ये आपल्याला काय पाहिजे, पीसीआर डाटानुसार थोडंसं मार्केटमध्ये आणखी करेक्शन पाहिजे डाऊन साईडला. ठीक आहे, डाऊन साईडला जर करेक्शन आणखी पुन्हा जर 50-70 पॉईंटचं जर मिळालं तर पीसीआर डाटानुसार मार्केट काय होणार आहे, या लेवलला सध्या ओपन होईल गॅप डाऊन दिल्याच्यानंतर आणि पुन्हा 25,900 किंवा 25,850 ही पीसीआरची आपले फिबोनाचीची लेवल, ही लेवल याच्यासाठी महत्त्वाची कारण मार्केटमध्ये गॅप ओपनिंगच्या नंतर मार्केट चांगल्या प्रकारे या ठिकाणी होल्ड राहिलेलं आहे आणि पुन्हा याच लेवलवर मार्केट येऊन काय होणार आहे, ह्या ज्या काही शॉर्ट सेलच्या ज्या काही पोझिशन आहे पीसीआर डाटानुसार शॉर्ट कव्हरिंगसाठी कन्वर्ट व्हायला तयार राहतील. त्यामुळे मार्केटमध्ये या ठिकाणपर्यंत मोमेंटम आलं तुम्हाला पुन्हा अपसाईडला रिकव्हरी मिळू शकते किंवा अपसाईडला गेल्याच्या नंतर मार्केट या लेवलवर थोडासा रेजिस्टन्सची लेवल आपल्यासाठी राहणार एवढं लक्षात ठेवा. कारण हा पुन्हा मल्टिपल रेजिस्टन्स एरिया तयार झाला. हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे. मार्केटमध्ये तुम्हाला वरच्याच बाजूला सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. फक्त आपलं जेवढं डाऊन साईडला मार्केट मिळेल तेवढं तुम्हाला खरेदी करण्यासाठी चांगलं आहे. कारण या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग एक तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकते आणि रोल ओव्हर या दोन्ही गोष्टीचा फायदा या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळू शकतो. आपल्याला शक्यता एवढीच असू द्या मार्केटमध्ये या ठिकाणपर्यंत आपल्याला थोडंसं मोमेंटम जर मिळालं तर या ठिकाणी तुम्ही बाईंगसाठी थोडंसं प्लॅन करू शकता. कारण या ठिकाणी पीसीआर लेवलनुसार काय होणार आहे 0.54 आल्याच्या नंतर फ्रेश बाईंग या ठिकाणी तुम्हाला आणि शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळेल. सेम बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेच होणार आहे. जे बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 58,700ची जी काही लेवल मी सांगितली होती ती लेवल बघा आता बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे काम करते. बँक निफ्टी ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं डाऊन साईडला मोमेंटम अपेक्षित आहे किंवा पाहिजे त्याप्रमाणे बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकता 58,700च्या लेवलवर जर मार्केट आलं तर हा पुन्हा डिमांडचा एरिया येत आहे. या ठिकाणी पीसीआर लेवल सुद्धा कमी होणार आहे आणि पुन्हा मार्केट या लेवलवर आल्याच्या नंतर पुन्हा शॉर्ट कव्हरिंग घेऊन रोलओव्हरच्या कंडिशनमध्ये मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करेल. कारण मार्केटमध्ये बऱ्याच वेळ या पोझिशन ही लेवल चांगल्या प्रकारे होल्ड केलेली आहे. म्हणून ही 58,700ची जी काही लेवल आहे ही चांगल्या प्रकारची एक सपोर्टची लेवल तयार झालेली आहे आणि वरच्या बाजूला तुम्हाला रेजिस्टन्स हा जो एरिया आहे सप्लाय झोन पाहायला मिळेल. याच्यासाठी तुम्हाला सध्या या लेवलच्या वरती निघण्यासाठी यासाठी ग्लोबल मार्केटचा FIचा आणि प्री बजेट रॅलीचा चांगल्या प्रकारचा सपोर्ट पाहिजे. तेव्हाच ही रेंज तोडून मार्केट अपसाईडला निघणार आहे. कारण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला 2026 मार्केटचं मोमेंटम 2024-25 कसं होतं ते या ठिकाणी जर बघितलं तर मार्केट 2024च्या आणि 25च्या हाय नंतर 2024च्या हाय नंतर मार्केटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मंदी पाहायला मिळाली. 2025 झालेला आहे. 2025 सुद्धा तशाच प्रकारचं मार्केटमध्ये मोमेंटम येते का हे थोडंसं आपल्याला बघण्यासाठी थोडंसं महत्त्वाचं. कारण आता या ठिकाणी बघू शकता हा 2024चा जर लाईफ टाईम हायचा जर डेटा बघितला थोडंसं चार्टवर तर याच्यानंतर काय झालेलं आपल्याला मार्केटमध्ये डाऊन साईडला करेक्शन पाहायला मिळतं. ठीक आहे, थोडंसं चार्ट आणखी 2024 पाहिजे आपल्याला. या ठिकाणपासून मार्केटमध्ये करेक्शन आपल्याला समजा या सप्टेंबर महिन्यापासून थोडंसं हाय लाईफ टाईम हाय बनवून मार्केटमध्ये थोडंसं करेक्शन पाहायला मिळत होतं. पुन्हा आता 2025 एक लाईफ टाईम हाय बनवता पुन्हा या ठिकाणसारखंच मार्केटमध्ये करेक्शन मिळते का हे थोडंसं आपल्याला महत्त्वाचं. कारण प्री बजेट रॅलीपर्यंत आणि ॲन्युअल याच्यापर्यंत थोडंसं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला बाहेर आहे. अशा प्रकारचं मोमेंटम राहील. सेम याच्यामध्ये सेन्सेक्समध्ये सुद्धा त्याच प्रकारचं मोमेंटम राहील. सेन्सेक्स सुद्धा एकदम हायर प्राईजला आहे सध्या. यामध्ये सुद्धा वरच्या बाजूला 85,000-86,000 एक रेजिस्टन्स एरिया आहे. पुन्हा या लेवलवर 83,000, 83,500, 84,000 या लेवलवर आल्याच्या नंतर मला सपोर्ट आहे दिसून येईल. तर यामध्ये महत्त्वाचं फक्त IT इंडेक्स आहे. IT इंडेक्सच्या सपोर्टमुळे मार्केटला जी काही दिशा आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आत्तापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणखी पुन्हा चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर नक्की करा.